वाव. त्यानंतर आम्ही इकडच्या मंदिरामध्ये गेलो. इथे बजरंगबलीची मूर्ती होती. खूप सुंदर मंदिर होतं बाहेरूनच, अंदरून तर तुम्हाला दिसेलच, एवढं सुंदर होतं ना. खूप छान होतं, लाईट वगैरे आणि खूप बारीक काम केलेलं होतं तिथे, तुम्हाला दिसेलच. आणि तिथे मोबाईल अलाउड होता त्यामुळे मी नेला. ते गणपतीची मूर्ती पण आहेत, खूप सुंदर. आणि तुम्ही बघू शकता वरती, आणि खूपच बारीक काम केलेलं होतं. आणि इथे रामायण वगैरे सर्व लिहिलेलं होतं, तुम्हाला दिसेलच. सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या ज्या जुन्या झालेल्या, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, तीनही भाषेमध्ये लिहिलेल्या होत्या तिथे. आणि खूप जास्त होते, म्हणजे पूर्ण हॉल भरून तेच होतं लिहिलेलं. एवढं काही वाचणं पॉसिबल होत नाही कोणाकडूनच, सर्वजण बघूनच जात होते. तर ते आम्ही बघून घेतलं. खूप छान होतं, पण खूप बघण्याजोगतं होतं. आणि एवढं काही वाचलं नाही, आम्ही पटापट बघितलं आणि सामोर गेलो, कारण वेळ पण झालेला होता. त्यामुळे तुम्हाला दाखवलेलं आहेत. आणि तिथे AC पण आहेत वाटतं, कारण खूप थंड वाटतं तिथे अंदर, खूप छान. तुमचा घेतो आता. वेळ कमी आहे. काढू श्रावण बाळाला लागला होता बाळ. ऐकलीस ना तिकडे श्रावण बाळ. राजस्थानचे लोक आहेत हे, त्यांच्या हातामध्ये तुम्ही बघू शकता. इकडे मूर्ती आहेत, मी तुम्हाला पण दाखवते, खूप सुंदर अशी. राम खूप सुंदर आहे तिथे. खूप सुंदर बनवलेलं आहे. वरती तर बघा, वरती तर पहा. तुम्हाला दिसत असेल एवढे सुंदर सुंदर आहेत ना इथे, दाखवाजोगतं. जेवढं होते तेवढं दाखवत आहे मी. लागलं होतं बी तुले. डोअर किती सुंदर आहे. आलो आम्ही सर्व बघून, आता वापस जायची बारी आहे. खूप सुंदर आहेत, पण जास्त सुंदर आहेत.
झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे सर्व बघून पण घेतलं. आता 8 वाजलेले, आता निघावं लागेल कारण 9 वाजेल पोहोचायला रामटेकला. तर जावते आता लवकरच. खूप छान मंदिर आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि आरती चालू आहे तिकडच्या मंदिरामध्ये. आम्ही सर्व दर्शन वगैरे करून घेतलं आणि घरी जायला निघालो. घरी जाता जाता आम्ही अजून एकदा मंदिर वगैरे बघून घेतलं, तुम्हाला दिसतच असेल. आणि खूप सुंदर आहेत, खूप छान होतं, बघण्यासारखंच आहेत सर्व. आणि आता घरीच जाणार होतो आम्ही, तुम्हाला दिसतच असेल. आता जातो आम्ही वापस, चप्पल वगैरे घेऊन घेतो. खूप जास्त थकलेलो. आता आम्ही जातो वापस. झालं आमचं सर्व काही दर्शन वगैरे. इकडचं पण थोडं दाखवते. इकडे बाहेर येताना छोट्या मुलांसाठी खेळण्याचं सामान वगैरे आहे, गाडी वगैरे तुम्हाला थोडक्यात दाखवलेलं आहे, फास्ट केलेला आहे व्हिडिओ, तरी पण बघा. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतली आणि ते गाड्यांचं बघण्यासाठीच थांबलो. तिथे बघत होतो आम्ही, आईस्क्रीम पण खात होतो आणि बघत पण होतो. तर खूप छान होतं तिथे. आणि असेच खूप खेळ आहेत तिथे छोट्या मुलांसाठी वगैरे, आणि मोठे पण बसू शकतात. तिकडे समोर आहेत खूप सारं खेळण्या. मग आम्ही घरी जायला निघालो आणि तिथे म्हणजे बघता बघता आम्हाला खूप वेळ होऊन गेला. 8:30 वाजलेले होते आणि आम्ही निघालेलो होतो. आणि जाता जाता आम्हाला खूप छान दिसले ते कारखाने वगैरे, खूप छान होते तिकडे. तर लाईट वगैरे खूप छान दिसले, तुम्हाला दाखवलेलं आहे मी थोडं. त्यानंतर आम्ही थोडं गावाच्या जवळ गेल्यावर रामटेकच्या तिथे आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली, तुम्हाला दिसेलच. आणि पटकनच घरी गेलो. आम्हाला 9:30 वाजलेले होते घरी जायला. त्यानंतर मी खूप थकलेली होती, त्यामुळे व्हिडिओज वगैरे काही घेतले नाही. त्यानंतर मी घरी गेले आणि झोपूनच गेले डायरेक्ट. त्यानंतर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि तिथले मी काही फोटो लावून देत आहे इकडे लास्टमध्ये, आम्ही जे काढलेले होते ते. तुम्हाला ते पण कसे वाटले नक्कीच सांगा. आणि इंस्टाग्रामवर तर तसे मी टाकलेलेच आहेत, ते पण बघा. थँक्यू.